चला उद्या 6:30 वाजता रिपोर्टिंग करा. येस उद्या मी वेळेवर उपस्थित राहू कारण टेन्शन नका घेऊ. उद्या कुठेही मॅचेस नाही आहेत. चला आपण मॅचला देखील सुरुवात करूया. नमित आणि बंटी अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना 12 मिनिटे आणि जयेश पाटील जेबीला आपण मैदानाच्या जयेश भुईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना 12 मिनिटं. जयेश इथं दाखल झाला. जेबी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर. गत वर्षामध्ये मोठीच्या मैदानामध्ये जेबीचा काय इन्फॉर्म पाहायला मिळाला होता आणि कोपलूची नाईट क्रिकेटची स्पर्धा गाजवली होती जेबीनं. यावेळचा बॉल भन्नाट वेग लेग इशीचा बांध जाणारा चेंडू एक्स्ट्रानं सुरुवात केली जेबीनं. सातत्यानं बातांना या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू बऱ्याचशा स्पर्धा जेबी अगदी ॲज अ आयकॉन म्हणून खेळला. प्रचंड हा खेळाडू देखील चर्चेचा विषय पाहायला मिळतोय. उद्या 7 वाजता पहिला चेंडू पडेल. अर्थात 6:30 वाजता टेक्निकल टीम, लाईव्ह टीम, अंपायर टीम आणि त्यासोबत डीजे ऑपरेटर, कॉमेंट्री बॉक्स सर्व वेळेवर उपस्थित पाहायला मिळणार आहेत. लक्ष असू द्या ही गोष्टीकडं. पंच देखील उद्या 6:30 वाजता रिपोर्टिंग करतील आणि 7 वाजता पहिला चेंडू पडेल. लक्ष असू द्या. यावेळचा बॉल यष्ट्यांचा वेध मोठी विकेट मिळवलाय ती जीबीनं आणि महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. ट्रॅकवर आपण जेबीला सध्या पाहू शकतो. श्रीदत्त भातान संघाचा हा महत्वाचा गोलंदाज आणि महत्वाच्याच गोलंदाजानं लमितला मैदानाच्या बाहेर पाठवला. सोहेल शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सोहेलला आपण बॅटिंग करताना पाहणार आहोत. एक धाडसी निर्णय घेतला टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा. साक्षी आरसीसी पेठ संघानं राकेश शेट कडू साहेबांनी केलेला पुरस्कृत संघ. सध्या जेव्हा मोठे संघ असतात तेव्हा त्यांना पॅकर देखील पाहायला मिळत असतात, स्पॉन्सर पाहायला मिळत असतात कारण सध्या एंट्री फी तेवढीच महाग आहे आणि पण ते ज्याचा खेळ देखील चांगलाच पाहायला मिळणार आहे. उद्या देखील 8 तेवढीच बराटे संघ खेळताना पाहायला मिळतील आणि त्यामुळं अगदी वेळेवर देखील स्पर्धा चालू केली जाणार आहे. यावेळचा हा बॉल सॉफ्ट हँड करण्याचा प्रयत्न, कॉलिंग पोझिशन खराबच होती, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, धाव घेत असताना आणखीन एक विकेट. महत्वाचा खेळाडू संघाचा कॅप्टन मैदानाच्या बाहेर. ओपिंग क्रीजच्या बराचशी दूर होती आणि योग्य तो डिसिजन पाहायला मिळाला. अगदी थेट यष्ट्यांवर चेंडू हिट केला आणि तो खेळाडू मात्र धाव बाद परिणामी बाद होताना देखील पाहायला मिळतोय. आणखी एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जात असताना. चला नवीन खेळाडू लगेच मैदानाच्या आपण पाठवा आणि भातन टीम आपण वारंवार जवळ येऊ नका, विनंती आहे तुम्हाला. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 खेळाडू बाद झालेत. जयेशला आपण आता सध्या गोलंदाजी करताना पाहतोय. पहिली धाव अगदी अवंत स्वरूपात दिले पण त्यानंतर चांगलीच गोलंदाजी राहिल्या. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट मध्ये चेंडू डावलताना पाहायला मिळाला. वेगानं क्षेत्ररक्षक आले आणि थ्रो देखील कमालीचाच पाहायला मिळाला. फक्त एकच धाव आणि आता एकेरी धावेशी धावपडा धावा लागले गेले त्या 2 धावा. 2-2 असा पण सध्या फुटबॉलचा जणू काय स्कोर पाहायला मिळतोय. बरेचसे संघ अगदी या स्पर्धेमध्ये सहभागी होताना देखील पाहायला मिळणार आहेत. उद्याच्या दिवसामध्ये देखील तेवढ्याच एक ताकदीचा लॉट आपल्या समोर पाहायला मिळेल. 4 रात्रीमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. जिथे मालिकेसाठी तुम्ही एक फ्रीज पाहू शकता. उत्कृष्ट फलंदाज तथा गोलंदाजासाठी बायसायकल पाहायला मिळते.
यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळला. शेतरक्षक तिथपर्यंत पोहोचतील. वॉट अ कॅच, वॉट अ जजमेंट पाहायला मिळतं. कमालीचा शेत जेल टिपला सँडीनं. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. त्या दिशेने धावत होता सँडी आणि त्याने महत्वाचा झेल घेतला. आणखी एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. 2 धावा अवघ्या धावपड्या लागले गेल्यात आणि 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर झालेत. हाच तो साक्षीलीना आरसीसी पेड सिंग आहे. पण आपण म्हणूयात की नेहमीच गोलंदाजी त्यांची ओळख राहिली. गोलंदाजीमध्ये चांगलीच गोलंदाजी ते करत असत आणि सध्याच्या घडीला बॅटिंग चांगली होत नाहीये. बंटीला नॉस्टॅक एंडला ठेवलंय. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये तन्वीर जाताना पाहायला मिळेल. तन्वीर शेखला मैदानाच्या आतमध्ये आपण 5व्या क्रमांकावर पाहू शकता. 3 खेळाडू स्वस्तामध्येच बाद झालेत. टीमचा कॅप्टन ज्याच्याकडे प्रचंड अपेक्षा होता तो सोयल रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि त्यानंतर यावेळचा बॉल फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. जिथे फक्त एकच धाव येईल. कोणत्या प्रकारची धाव येत नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू हाताळलाय तो जीबीनं. मागील 5 चेंडूमध्ये अवघ्या 2च धावा दिल्यात गोलंदाजानं. यावेळचा बॉल फटका फसला मिड ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तैनात. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. चार मोठे झटकेच दिलेत. ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या साक्षीलीना आरसीसी पेठ संघाला. हाच तो पेठ संघ आहे ज्यांनी मगाच्या मॅचेस मध्ये या स्पर्धेतील हायेस्ट स्कोर लावला होता 74 धावा. आणि त्या संघाची आता थोडीशी बिकट परिस्थिती पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन खेळाडू 6व्या क्रमांकावर सिद्धेश कोळी मागील सामन्याचा हिरो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. 2 धावा दाबडा लागले गेले. 4 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. पहिल्या षटक इथे खेळ समाप्त होतो आणि अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रवीण भोईर दाखल होताना पाहायला मिळेल. बातान टेनिस क्रिकेटचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेने चेंडू पाठवला. सीमारेषा पलीकडं मिळतील धाबाच्या. प्रवीणच्या विरुद्ध मोठा फटका पाहायला मिळाला. 4 धावा मिळत जातील आणि या चेंडूवर चौकारानंतर धावा लागले गेले. त्या 6 धावा पाहायला मिळतात. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बॅटिंग करताना पाहू शकतो तो साक्षीलीना आरसीसी पेठ संघ. बंटी चांगली सध्या बॅटिंग करतो. पुढे आले इनफिल्डच्या बाजून फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचली होती. चेंडूचा पाठलाग केला होता पण चेंडू सरळ जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हरिंगच्या पलीकडं मिळतील धावा. चौकार पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये काय फटका खेळला. फ्रंट फुटचा चांगला वापर केला. बंटीच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतो. महत्वाचा खेळाडू बंटी. मैदानाच्या आतमध्ये देखील त्याच्या बॅट मधून आलेले हे 2 मोठी फटकी. यावेळचा बॉल प्रॉपर टायमिंग केला. चेंडूला पाठवून दिला सीमा पार. आणखी एक षटकार.
बॅट मधून आणखीन एक फटका षटकार पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 4 खेळाडू बाद झाल्यानंतर मागील 3 चेंडूवर प्रवीण भोईरच्या विरुद्ध 14 धावा आल्यात. हेच क्रिकेट आहे. सातत्यानं आपण पाहायला गेलं तर माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. पहिल्या षटकामध्ये जेबीनं महत्वाच्या विकेट जरूर मिळवल्यात, पण प्रवीणचं भव्य स्वागत केलं. मागील 3 चेंडूवर त्याच्या विरोधात 14 धावा आल्यात. बंडीने ठोकलेले ते कमालीचे फटके आणि आता धावा येताना पाहायला मिळतात. सुरुवात थोडीशी कडतल जरूर झाली होती. पहिल्या षटकामध्ये आपण म्हणूयात की 4 खेळाडू बाद झाल्यानंतर बंटी नॉस्ट्रायकिंगला वाटच पाहत होता आणि त्यांना वाट पाहिली आणि वाटच लावली सध्या प्रवीण भोईरची. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न डीप क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. फक्त एकच धाव मिळेल आणि आता एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागले गेले तर 17 धावा. आणखी 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी प्रवीण करताना पाहायला मिळतात. सिद्धेश कोळी मागील सामन्याचा सामनावीर आता स्ट्राईकला आले. डावकरी आताचा एक 20 पुढे खेळाडू आहे सिद्धेश आणि चांगलीच बॅटिंग त्यानं देखील मागील सामन्यामध्ये केली होती. त्याच्या बॅटमधून अगदी आपण पाहायला गेलं तर 28 धावा पाहायला मिळाल्या होत्या. तो सिद्धेश लोवर फुलटॉस बॉल कमालीचा क्रॅकिंग फटका पाहायला मिळाला. सरळ चेंडूला पाठवले सीमा पार, मिळतील धावा 4. फुलटॉस होता आणि फुलटॉसला अगदी कन्वर्ट केलं. ड्राईव्ह करताना फटका पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू गेलाय तो सीमा पार, मिळतील धावा 4. 21 धावा दाबडायला लागले गेल्यात. पहिल्या षटकामध्ये फार कमी धावा, अगदी आपण पाहायला गेलं तर 2 धावा खर्च केले गोलंदाजानं. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळून काढलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. फक्त एकच धावपटला धावा लागले गेले त्या 22. या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केले त्या प्रवीण भोईरनं. धावपटा धावा लागले गेले 22. 4 खेळाडू बाद. चार बाद 22 पाहायला मिळतात. जुनी 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप करा बातान टीम, लक्ष असू द्या प्रत्येक गोष्टीकडं. प्रॅक्टिस सेक्शन आता बंद करा. दूर मॅचेस तुम्ही कळलेत. मैदानाचा आढावा देखील आला, विकेटचा देखील आढावा आलाय. जेवढा तुम्ही उशीर कराल तेवढा उशीर होईल स्पर्धेला. त्यामुळं थोडंसं स्पीडअप करा. 4 वाजायला आलेत. यावेळचा बॉल पहिलाच बॉल वेगाने हाताळलाय तो तनिषचा अगदी निर्धाव पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 2 धावा, त्यानंतर प्रवीणच्या विरुद्ध 20 धावा. आपण म्हणूयात जर ब्रिटिश या मॅच मध्ये 40-45 धावा जर बनल्या तर ही मॅच देखील तेवढीच टाईट पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी प्रॉपर फटका पाहायला मिळाला नाही. डीप मधला क्षेत्ररक्षक वेगाने आले. जे बी तिथे तर पाहायला मिळतं. फक्त एकच धाव मिळाला जाईल आणि आता मात्र एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागले गेले त्या 23 धावा. 23 रन्स आपण स्कोरबोर्डवर पाहू शकतोय. मागील चेंडूवर सिंगल रन्स आल्या. अजूनही या पूर्ण इनिंग मधील 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळचा बॉल बंटीच्या समोर अगदी भन्नाट वेगानं पाहायला मिळाला. सरप्राईज करून गेलाय तरीचा बॉल अगदी आशाभूत नजरेकडे नच पाहत होता तो बंटी. डॉट बॉल आला आणि आणखीन एक चांगला चेंडू हाताळलाय तो तनिषनं. चांगली वापसी पाहायला मिळते. मागील 3 चेंडूमध्ये अवघी 21 धाव. कुट्टप्याचा बॉल लिफ्ट केलाय. अगदी क्षेत्ररक्षक थोडस दूर राहिला
आणि इथून मात्र खराब चेंडू पाहायला मिळतो. एक्स्ट्रा आणखी एक धाव जोडली जाईल आणि आता धावपडा धावा लागले गेले त्या 24 धावा 24 रन्स. तनिषचे कड वेग प्रचंड. तनिष चेंडूला देखील वळवते समोरून. या वेळचा बॉल फटका जरूर करवट केला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. आणखी एक महत्वाची विकेट तनिषने मिळवून दिलाय. बंटी जोशी बॅक टू दी पार्ट. तनिष्ठ महत्वाची विकेट मिळवून दिल्या. बंटीला बाद केल्या. शीतक्षक तिथे तैनात होती. आणि आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. अर्धा संघ गारज केला. तो गोलंदाजी करणाऱ्या श्रीदत्त भातान टीमनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वर. 5 बाद 24. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळचा बॉल खोलामध्येच टाकला. अगदी युवा जनरेशनचा गोलंदाज आहे. पण काय धाटीने गोलंदाजी करतोय. निर्भीडपणे आपण गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाजाला पाहू शकता. वेग देखील प्रचंड आणि व्हेरिएशन देखील त्याच्याकडे तेवढंच आहे. टप्पा देखील त्यानं चांगला साधला आणि नियंत्रित गोलंदाजी. येस मागील चेंडू देखील आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. काय गोलंदाजी करतोय तनिष. यावेळचा बॉल अगदी भन्नाट वेग. आणखीन एक महत्वाची विकेट. गोलंदाजी चांगलीच पाहायला मिळाली तनिषची. या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केल्या त्या 2 आणि महत्वाच्या विकेट देखील मिळवल्या 2. त्यामुळे हे षटक देखील चांगलंच पाहायला मिळालं श्रीदत्त भातान संघाच्या बाजूनं. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये धावपडा धावा लागले गेले त्या 6 बाद 24 धावा. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज रुशनला पाहू शकतो. रुशन गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. लास्ट ओव्हर दिस इनिंग. चला थोडं स्पीडअप करा भातान टीम. वारंवार क्षेत्रामध्ये तुम्ही बदल करताय. कॉपरेट करा आयोजन कमिटीला. रोशन आले गोलंदाजी ट्रॅकवर. या बेलचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बेगन आलेत. एक धाव कंप्लीट. फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि लगेच दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. 2 धावा इथून कंप्लीट केल्या गेल्यात आणि आता 2 धावांशी संघ जाऊन पोहोचलाय तो 26 या धावसंख्येवर. आणखीन 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा थोड्याशा कमीच म्हणावं लागतील. त्या म्हणजे साक्षी लेना आरसीसी पेठ संघाच्या. रातुकी कातील या नावानं खेळते या संघाला देखील ओळखलं जातं. यावेळचा बॉल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी पलटलेत. चेंडू चांगल्या पद्धतीने जेबीने अडवला होता आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 28 धावा धापडा लागले गेल्यात. आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर जे तनिषचं षटक होतं ते फार निर्णायक होतं. कारण प्रवीण भोईरचं षटक आणि त्यानं 20 धावा देखील खर्च केल्या होत्या. यावेळचा बॉल मिस्टर स्टोक्स होता. गोलंदाज तिथपर्यंत पोहोचले तर आणखी एक विकेट. महत्वाचा खेळाडू झेलबाद 7व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. आपल्या 7 बाद 28. अजूनही या इनिंग मधील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे.
चला थोडं स्पीडअप करा भातान टीम, कॉपरेट करा. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. शहबाज शेखला आता आपण पाहू शकता 8व्या क्रमांकावर खेळाडू दाखल झाला. धावा चांगल्याच उभारल्यात. पहिल्या षटकामध्ये ज्या 3 विकेट जीबीने मिळवल्यात आणि आपण म्हणूयात की संघाचं कंबरडच मोडला. हे स्पीडअप देखील करत असताना पंच हेच सांगतात की थोडं स्पीडअप करा. श्रीदत्त भातान टीम आणखीन 3 चेंडू तुम्हाला हाताळायचे आहेत. त्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये पेट सिंग देखील आपण अलर्ट राहा. यावेळचा बॉल अगदी पुन्हा एकदा वळवल्या समोरून. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. त्यामुळे या मॅच मध्ये कितपर्यंत पोहोचेल तो साक्षी आरसीसी पेट संघ. पहिल्या मॅच मध्ये एक जी बाजी मारली ती घोडी संघाच्या विरुद्ध कम्मालीची बाजी. यावेळचा बॉल अगदी लावडली अपील करत असताना पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅबल झाला. लेग बॅच परिणाम मिळाला जाईल एकेरी आणि आता मात्र संघ जाऊन पोहोचलाय तो 29 या धावसंख्येवर. शेवटचा एक बॉल बाकी आहे या इनिंग मधील शेवटचा एक बॉल. शेवटचा एक बॉल बाकी 29 या धावसंख्येवर अजूनही संघ जाऊन पोहोचलाय. शेवटचा एक बॉल बाकी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल अगदी निर्धावचा पाहायला मिळाला आणि यस खेळाडू होतील बाद 8व्या क्रमांकाचे खेळाडू मैदानाच्या बाहेर आणि धावसंख्येचं तर टार्गेट ठेवले संख्येचं. चला पेट सिंग आपण देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 24 बॉल 30 धावांची गरज. हॅलो चला जेबी लगेच जा मैदानाच्या आतमध्ये. आरसीसी पेट आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर 24 बॉल आणि 30 धावांची गरज आहे.
चला, जे आयोजन कमिटीचे आमचे मेंबर आहेत त्यांना आपण विनंती करतोय, जे आपल्या चेअर्स आहेत ते आपण जमा करा आणि व्यासपीठावर घेऊन या. चला आशिष, आपल्या संपूर्ण स्क्वॉडला या सूचना पण द्या. 24 मध्ये 30 बनवायच्या आहेत. संपूर्ण खुर्च्या पण एकत्र करा. चोवीस मध्ये 30 सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळते. ऑन द स्ट्राईक आपण खेळाडूला पाहू शकता, सागर दाखल झाला, ज्यानं पहिलीच मॅच मध्ये कमालीची बॅटिंग केली होती. 11 मध्ये 33 बनवल्या होत्या. यावेळचा बॉल इनफिल्डच्या वरतून डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये फटका गेलाय, सीमा पार, आलाय षटकार. फुलटॉस बॉल कन्वर्ट केला, चेंडू सरळ चाललाय सीमा पार, मिडल धाबा. चार संघ जाऊन पोहोचला. आणखीन 19 धाबांची गरज आहे. मागील 4 चेंडूमध्ये 11 धाबा आल्यात. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बंटीच्या विरुद्ध चांगल्या सभा उभारल्यात आणि आता स्ट्राईकला पण JB ला पाहू शकतो. डावकऱ्यात त्याचा एक 20 फूट खेळाडू आहे. सध्या या खेळाडूचा चर्चा देखील प्रचंड पाहायला मिळाली. यावेळचा बॉल काय क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सरळ जाईल सीमा पार, आणखीन एक षटकार. पाहायला मिळतील. 13ची आणखीन गरज आहे. आणखीन एक समोरच्या दिशेने उडवला, JBच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. ते 20 धावा दापडायला लागले गेले. आणखीन अवघ्या 7 धावांची गरज आहे. 18 बॉल मध्ये आणखीन 7 धावा. लवकर सामना आता संबोधन पाहायला मिळतात. ते बॅटिंग करणारा श्रीदत्त भातान संघ. आपण कार्यालयाला जर जात असाल तर भातांचा तेवढाच भूगद प्रसिद्ध आणि सध्या खेळाडू देखील त्याच प्रसिद्धीमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. फक्त एकच धाव मिळाली. लेग बॅट्स पण मिळाली जाईल एकेरी धाव. अवघ्या आता 6 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज जिशान शेखला सध्या गोलंदाजी करताना पाहतोय. 6 धावांची आणखीन गरज आहे. 17 बॉल आणि 6 धावांची गरज. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. 16 मध्ये आणखीन 6 बनवायच्यात. 16 बॉल आणि 6 धावांची गरज. पाठीमागे जाऊन चेंडूला पाठीमागे पाठवायचं होतं, पण जिशनचं आपण कौतुक करूयात.
आणि किरीक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय 15 मध्ये. आता 6 धाबा बनवायच्या आहेत. नेहमीच आरसीसी पेठ संघाची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. पण आता या मॅच मध्ये सध्याच्या घडीला आपण म्हणूयात की धावा वाचवायला राहिलेच नाही जास्त. पण यावेळचा बॉल हलक्यात खेळून काढला. सिंगल रन्स कंप्लीट दुसरीसाठी सागर बेगाने येतात. 2 धाबा इथून कंप्लीट केल्या गेल्यात. आणखीन 4 धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. श्रीदत्त भातान संघ अगदी चांगलीच बॅटिंग केलं या संघाने आणि महत्वाचा सामना सध्या ते खेळत असताना पाहायला मिळतात. शेवटचे आता 4 धाबांची गरज आहे. जयेश भोईरचा हा फटका आणि चेंडूला पाठवले सीमा पार. सामना फिनिश. आजच्या रात्रीमध्ये सुपर 4 मध्ये दाखल झाला श्रीदत्त भातान संघ. अभिनंदन.